चला सांग. ऑगस्ट कॉम्प 7वं. हर्बर्ट स्पेन्सर. 8वं. इमाईल दरखाईम. 9वं. कार्ल मार्क्स. 10वं. विशाल सांग एखादं तो त्याच्यानंतर एक्स्ट्रा. ठीक आहे. ओंकले. 11वं. मॅक्स वेबर सांगतो. मॅक्स वेबर. हां. 12वं. सिल्विया वॉल्बिल्डिंग. सिल्विया. 13वं. मायकल फोकॉल्ट. बघा आता 13च्या पुढे गेले तुमची थिंकरची लिस्ट. 14वं. हॅरॉल्ड गारफिंकल. बरोबर. जीन ब्रिडलँड. आणखीन अल्फ्रेड शूट्स. आणखीन बरोबर. हॉर्कायमर अडार्नो. 18वं. सी डब्ल्यू मिल्स. बघ 18 झाले. 19. पार्सन्स. टालकट पार्सन्स. 20वं. GH मीड. बरोबर. रॉल्फ डॅरन ड्रॉप. 21वं. सी मिल्स लिहिलं काय लिहिलं. RK मर्टन लिहिलं का. RK मर्टन. बघा 22 झाली. 23 सांगा. 25 करायचे आता बस. हार्बर्ट ब्ल्यूमर. राईट. कोण होतं हार्बर्ट ब्ल्यूमर. सिम्बॉलिक इंटरॅक्शनलिस्ट. आणखीन सांग. हार्बर्ट ब्ल्यूमर. पुढं आठवतं का विषय एखादं. मार्गारेट मीड. बरोबर. ती सांगा. आठवून सांगा. न बघू नका बघून सांग मग काय व्हायचं तसं तर मग आठवून सांगा. आपली बाई कोण. बेटी फ्रीडन. करेक्ट. बरोबर. जॉर्ज सिम्बल बी होत. उद्या ग्रामचे आणखीन आलं नाही आपल्या डिस्कशन मध्ये. ठीक आहे. तरी 25 जण आहेत. 25 जण बघा. 25 जण जरी तुम्हाला जमले खूप आहे. खूप 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 या लेवलात अतिच. बघ एखाद्याचं सांगा. तुम्हाला विचारतो तर सांगा. काय हॅरॉल्ड गार्फिंकल. इथनोमेट्रो. लोकविधीशास्त्र. लक्षात ठेवा. लोकविधी. मार्गारेट मीडनं काय केले. 3. सेक्स अँड टेम्परामेंट. कोणते कोणते होते ते 3. मुंडाराको. अपाचे. चेंबुली. बरोबर आहे. त्याच्यातून काय सांगते त्यानं. सोशिओलॉजी एक कॉमन सेन्स नाही तर एक सायंटिफिक स्टडी आहे. सिल्वा वल्वी फेमिनिस्ट. करेक्ट आहे. आणखीन सांगा. अल्फ्रेड शूट्स. इथनोमेथोडॉलॉजिस्ट. गुड. फेनॉमेनॉलॉजी. इथनो हॅरॉल्ड गार्फिंकल. मॉन्टेस्क्यू सांगा. सेपरेशन ऑफ पॉवर. त्यानं म्हणतो की न्यायिक संस्था तुमची जी लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे आणि एक्झिक्युटिव्ह आहे त्यांना सेपरेट करा. मॉन्टेस्क्यू सांग. ठीक आहे. जनरल विलची थेरी कोणाची. ठीक आहे. GH मीडचं सांगा. आता आपण काय बघितलं. GH मीड कोण आहे. सिम्बॉलिक इंटरनॅशनलिस्ट. कॉन्फ्लिक्टिस्ट सांगायच्यात कोण आहे. कार्ल मार्क्स सोडला तर किंवा न्यू कॉन्फ्लिक्टिस्ट. कुठं CW मिल्स. हां CW मिल्स. करेक्ट. गुड. आणखीन कोण आहे सांगा. निओ मार्क्सिस्ट. काल बघलं होतं. नव मार्क्सवादी. आठवा. रॅल्फ डॉरनडॉर्फ. लक्षात ठेवा. लगेच लक्षात आलं पाहिजे लगेच. ठीक आहे. मॅक्स वेबरचं सांगा काय होतं. पर्स्पेक्टिव्ह काय होता. पर्स्पेक्टिव्ह काय होता. मार्क्स इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे काय. वस्टेन मेथड वापरतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना ऍक्टरच्या दृष्टिकोनातून करा. ऍक्टरच्या स्वतःला बघून करा.
रुसो झाला, ब्लूमेर झाला, हे 25 जरी या लेवलला पाठ झाले का खूपच आहे. इमाल दरखाम सांगा. स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट किंवा प्रकार्यवादी, संरचनात्मक प्रकार्यवादी काय म्हणतात? समाजामध्ये निस्तभूत असणाऱ्या गोष्टी समाजाच्या भल्यासाठी आहेत म्हणून त्या टिकून आहेत. ठीक आहे. किंवा मग त्या जर पॅथॉलॉजिकल असतात तर समाज एक दिवस त्यांना बाहेर काढायलाच कसं करून. आर्किमेडिसचं काय बघितलं आतापर्यंत? कोण आहे तो? संरचनात्मक प्रकार्यवादी, स्ट्रक्चरल फंक्शन. बघा एवढं 25 जण तर आपण बघितलं ऑलरेडी. आता हे परत 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 वापस येणार आहे. या लेवलला जर तुम्हाला 25 पैकी काही जरी नाव लक्षात राहिले थोडे, खूपच भारी आहे. ठीक आहे. चला बघा आज आपण बघूया थोडंसं कार्ल मार्क्स. मग याच्या अगोदर आपण काय बघितलं थोडंसं बघा. काय बघितलं? सुरुवातीचा पहिला टॉपिक सोशियोलॉजी द डिसिप्लिन, म्हणजे काय? एक विद्याशाखा आहे समाजशास्त्र. पहिला पॉईंट काय होता त्याच्यात? मॉडर्निटी. मॉडर्निटी त्याच्यामुळे आलेत काय? सामाजिक परिवर्तन. त्या मॉडर्निटीमुळे सामाजिक परिवर्तन काय झाले? कुठं? करेक्ट, युरोपमध्ये. एक. दुसरा पॉईंट काय बघितला होता आपण त्या दिवशी? सोशियोलॉजी आणि कॉमन सेन्स. सोशियोलॉजी हे कॉमन सेन्स पेक्षा कसं वेगळं आहे, बरोबर का? आणखीन काय बघितलं? तिसरा पॉईंट स्कोप ऑफ सोशियोलॉजी. दुसरा पॉईंट होता, सॉरी, स्कोप ऑफ सोशियोलॉजी. स्कोप ऑफ सोशियोलॉजी म्हणजे काय? स्कूल्स. कोणते कोणते स्कूल होते पहिलं सांगा? फॉर्मलिस्टिक स्कूल काय सांगतं? नुसतं फॉर्मचा अभ्यास करा. सिंथेटिक स्कूल काय सांगतं? का व्हायला असं डीप अंडरस्टँडिंग वर जा. सिंथेटिक स्कूल. फॉर्मलिस्टिक. तिसरं सांगा? फेमिनिस्टिक, स्त्रीवादी. काय नाव आहे ते? ऑंक्ले. काय म्हणतात? स्त्रियाच्या दृष्टिकोनातून विचार करा सोशिओलॉजीचा अभ्यास करताना. आणखीन काय होतं? फ्रँकफुर्ट. फ्रँकफुर्टचं काय होतं? सांस्कृतिक गोष्टीला ऍड करा सोशियोलॉजीचा अभ्यास करताना. फ्रँकफुर्ट झालं. आणखीन कोण? ह्याचं होतं ते ॲडॉर्नो आणि हॉर्खॅयमर. पोस्ट मॉडर्निस्ट काय म्हणतात? की काय एक रियालिटी नाही, हायपर रियालिटीज आहेत. एक वेगवेगळ्या रियालिटीज आहेत. सोशल मीडिया जे आपल्याला दाखवते ते आपण रियालिटी समजतो, पण असं नाहीये. आणि खूप गोष्टीचं बोलतो तो, टेक्नॉलॉजी, चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे ज्या गोष्टी असतील त्या. बरोबर का? बघा हे 3 समजलेत. आणि त्याच्यानंतर आपण काल बघितलं 14 पॉईंट. काय नाव होतं तिथं? पर्स्पेक्टिव्ह. मग सांगा पर्स्पेक्टिव्ह किती? 9 बघितले ते, बरोबर आहे का? 9 जर पर्स्पेक्टिव्ह जमले तर एकदमच भारीच आहे. सांगा पहिला काय होतं? संरचनात्मक प्रकार्यवादी किंवा स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट. काय म्हणतात? जी गोष्ट समाजासाठी आहे ती कामाची आहे म्हणून टिकून आहे. कोण आहे त्याचं? दरखाईम, पार्सन्स, आर्किमर्टन. 3 लोक. दुसरं सांगा? कार्ल मार्क्स, कॉन्प्रेटिस्ट किंवा मार्क्सिस्ट म्हणूया. कार्ल मार्क्स, एंजल, हे 2च नाव बघितले आपण. तिसरं होतं निओ मार्क्सिस्ट. निओ मार्क्सिस्ट काय होतं? डिफरंट. काय काय? डिफरंट. फक्त क्लास किंवा इकॉनॉमिकच एक गोष्ट, आर्थिकच गोष्ट संघर्षासाठी कामाची म्हणजे महत्वाची नाही, तर अनेक गोष्टींमध्ये संघर्ष आहे. तिसरं झालं. चौथं सिम्बॉलिक इंटरनॅशनलिझम. सिम्बॉल्स कसं ओरिएंटेशन बदलतात, मिनिंग बदलतात, बिहेवियर बदलतात. कोण होतं त्याचं? GS मीड. याचं सांगा कोण होतं? न्यू मार्क्सिस्ट. CW मिल्स, रॉल्फ डॅरेंडॉर्फ. ठीक आहे. सिम्बॉलिक इंटरनॅशनल, GS मीड. आणखीन सांगा? हार्बर्ट ब्ल्यूमेर. लक्षात ठेवा, हार्बर्ट ब्ल्यूमेर. 4 झाले. 5वं सांगा? त्याच्यापेक्षा बरं ठीक आहे, फेमिनिस्ट सांगा? ओंक्ले, सिलिओ ओल्वी आणि बेटी फ्रीडन. सिलिओ ओल्वी, बेटी फ्रीडन, ओंक्ले. ठीक आहे. 5 झाले. 6वं सांगा? पोस्ट मॉडर्निस्ट. सांगा काय होतं? ही एकच हे नाही, मायकल फोकॉल्ट. मल्टिपल डायमेन्शन्स. झालं. 7वं सांगा? इंटरप्रिटेटिव्ह, प्रत्ययवादी, वस्टेन मेथड. इंटरप्रिटेटिव्ह कोणाचा आहे? मॅक्स वेबर. 7 झाले. 8वं सांगा? फिनॉमेनॉलॉजिस्ट. कोण आहे? टायपिफिकेशन. काय करतो आपण? एखाद्या गोष्टीला डोक्यामध्ये टायपिफाईड करतो आणि त्याच्यानुसार बिहेवियर होते माणसाचं.
कोण आहे त्याचं? अल्फ्रेड शूट्स. आणि शेवटचं 9वं इथनो मेथोडॉलॉजिस्ट किंवा लोकविधीशास्त्र. काय इथनो मेथोडॉलॉजिस्ट काय? बरोबर, जे डेलीचे दैनंदिन जीवनामध्ये लोक कसं ऍक्ट करतात किंवा सोशल रियालिटी कन्स्ट्रक्ट करत राहतात डेली, त्याचा अभ्यास करा. त्यांनी काय म्हणतात, जे ऑलरेडी आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करता ते बरोबर आहे, पण रोजच्या रोज लोक सोशल रियालिटी कन्स्ट्रक्ट करणारे त्यांचा आपण अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. चला, कार्ल मार्क्स. सांगा कोण होता कार्ल मार्क्स? मार्क्सिस्ट. जर्मनमध्ये त्याचा जन्म झाला होता, माहिती की. एकदम विचाराने एकदम संघर्षवादी विचारवंत होता तो. त्याला चार चार देशातून त्याला तडीपार केलं होतं. मग शेवटी तो इंग्लंडमध्ये गेलाय. इंग्लंडमध्ये गेल्यावर काय मग, तर मग तिथलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन बघितलंय, लेबरचं झालेलं एक्सप्लोटेशन बघितले, आणि त्या लेबरच्या एक्सप्लोटेशनवर आणि त्यानं मग एक अँगल आपल्या लिखाणात धरलाय. त्याचा अँगल कोणता? इकॉनॉमिक अँगल किंवा मटेरियलिस्टिक. काय म्हणायचं त्याला? भौतिकवादी. मराठी लिहा चला. मार्क्स. पहिले लिहा कॉन्फ्लिक्ट टेस्ट. बरोबर, ह्याच आहे इकॉनॉमिक डिटर्मिनिझम. म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी कार्ल मार्क्स एकाच गोष्ट एका पॉइंटवर नेऊन ठेवतो. कोणती बी गोष्ट होते, कार्ल मार्क्स एकाच गोष्टीवर नेऊन ठेवतो, इकॉनॉमिकवर. त्याला म्हणून त्याला इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणतात. म्हणजे कॉन्फ्लिक्ट टेस्ट. दुसरी गोष्ट काय, मटेरियलिझम वर जास्त हे करतो. मटेरियलिझम, भौतिकवादी. ह्याच्या पाठीमागं पण स्टोरी. भौतिकवादी काय स्टोरी बरं? भौतिकवादी बघा, कार्ल मार्क्स. बरोबर, कार्ल मार्क्सचा गुरु कोण होता? हेगल. त्यांनी थिअरी दिली होती. हेगल लिहा. हेगल. काय थिअरी दिली होती त्यानं? डायलेक्टिकल आयडियालिझम. काय असते बरं? डायलेक्टिक्सची थिअरी दिली होती. डायलेक्टिक्स म्हणजे काय? समजा एखादा विचार आहे, डायलॉग्स किंवा एखादा विचार आहे, त्या विचाराला प्रति विचार येईल किंवा विरुद्ध विचार येईल, आणि त्या दोन्ही विरुद्ध विचारांमध्ये झालेल्या संघर्षामुळे काय होईल? तिसरा एक नवीन विचार जन्माला येईल. समजलं? काय एक्झाम्पल सांगू शकतो आपण विचाराचं? बरोबर. मग इंग्लिशमध्ये त्याला थेसिस, मग त्याच्यावर अँटीथेसिस असणार, त्याच्यावर काय मग? सिंथेसिस. त्यालाच मराठीमध्ये सिद्धांत, विरुद्ध असलेला सिद्धांत आणि नवसिद्धांत म्हणतात. मला सांगा एखादं एक्झाम्पल सांगा त्याचं. असं एखादा थेसिस जमलाय, त्याच्यावर विरोध झालाय, आणि एक नवीनच थेसिस बाहेर आलाय त्या दोघांच्या संघर्षातून. हा 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 हा. बरोबर. अजून? हा हा. करेक्ट. म्हणजे दोघांचं मिक्सचर झालंय. करेक्ट आहे. गुड. गुड. आणखीन सांगा, विचाराचं सांगा आता. विचारांचं, त्याच्यातून एक विचार बाहेर पडलाय. आता हे कसं झालं, हे ऍप्लिकेशन झालं आपल्या रेग्युलर लाईफचं, पण विचार सांगा. विचार, एक असा एक विचार होता, त्याच्यावर विरोध झालाय, आणि त्याच्यावर एक नवीन विचार बाहेर आलाय. सांगू शकता? डोकं लावा. एखादा विचार कोणता आहे का? हा हा हा. बरोबर. बरोबर. बरोबर, असं असू शकतं. करेक्ट आहे. किंवा काय, एखादं एखादं काय म्हणतात, ट्रेडिशनल राहा, एकदम पारंपरिक राहू द्या, त्याला विरोध झालाय नाही मॉडर्निटीचा. आणि काय मग दोघांमध्ये ब्लेंड होऊन काहीतरी विचार आले. मग लोक काय करायला, ट्रेडिशनला बी फॉलो करताय आणि मॉडर्निटीला बी सोबत घेऊन जात आहे. ठीक आहे. ग्लोबलायझेशन सुद्धा तसंच आहे बघा. एक विचार होता की बाबा परफेक्टली काय पाहिजे, इंडिजिनियसच किंवा क्लोज सिस्टीम पाहिजे. त्याला विचार झाला नाही, पूर्ण कम्प्लिटली ओपन सिस्टीम पाहिजे. तर नाही, मग दोन्ही पण सोबत चालू, ग्लोबलायझेशन. ठीक आहे. आणखी सांगा, हे झालं कोणाचं? हेगलचं. हेगल काय म्हणतो, एक थेसिस असणार आहे, त्याच्यावर अँटीथेसिस, आणि त्याच्यावरून काय काय तयार होणार आहे? सिंथेसिस किंवा नव सिद्धांत तयार होणार आहे. हे महत्वाचे का? कारण कार्ल मार्क्सने ही कन्सेप्ट उचलली. कुठं? आपण सोशल चेंज कसे होतात त्याच्यामध्ये. तर बघूया आपण. हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा थेसिस आलाय, त्याच्यावर अँटीथेसिस आले, आणि एक सिंथेसिस म्हणून नवे विचार बाहेर आलाय. समजलं? हे पहिला पॉईंट, हेगलचा पॉईंट समजला. ठीक आहे. तर हेगल काय म्हणतो, हे डायलेक्टिक्स आहे. मग हेगलने ते काय वापरले? आयडियालिझम. आयडियालिझम म्हणजे काय? आदर्शवादी. हेगल काय म्हणतो लक्षात ठेवा. आता बघा, आपल्याला हेगल समजला की मार्क्स, आपल्याला मार्क्सचा गुरु होता हेगल. एवढं पण लक्षात ठेवा, मार्क्सचा शिष्य हेगलचा. हेगल काय म्हणतो,
जे आपलं डोकं असते, डोकं, समजा हे डोकं, ह्या डोक्यामध्ये जे विचार आहेत, आयडियाज, आयडियालिझम म्हणजे काय, आयडियाज किंवा विचार, ह्या विचारावर सगळं अवतीभोवतीचं जग तयार होतं. म्हणून त्याला आयडियालिझम म्हणतात, आदर्शवादी. जसा तुम्ही विचार कराल तसं अवतीभोवती तयार होतं. कोण म्हणते? हेगल. मार्क्स काय म्हणतो? चूक आहे म्हणतो. मार्क्स काय म्हणतो? गलत आहे. कसं? जसं अवतीभोवती तुमच्या परिसर आहे तसं तुमचा विचार होतो. समजलं का? मार्क्स काय म्हणते? समजा तुमच्या अवतीभोवती जसा परिसर आहे तसा विचार आहे. समजा आपण चांगल्या हुशार लोकांसोबत राहायला लागलो, आपला विचार तसा व्हायला सुरू होतो. आणि समजा आपण ढ ह्याच्यासोबत राहायला लागलो, आपला विचार ढ व्हायला सुरू होते. करेक्ट आहे का नाही? तसं. समजलं? कोणाचं तुम्हाला पटते? मार्क्स. असं आपल्याला पटवून घ्यायचं गरज नाही. कळालं? ठीक आहे, सांगा हेगल काय म्हणतो? आयडियालिझम, आयडियाज डिसाइड करतात आपल्या मटेरियलिस्टिक गोष्टी. बरोबर आहे. पण ती आता जर आपण मार्क्स लावायचे आहे तर आपण ते पुढे बघूया. ते आता जेव्हा ते फ्युअर बरं बघू त्याच्यामध्ये येत होतो. बघा समजलं? आपल्याला एवढंच हेगल समजून घ्यायचं की मार्क्समध्ये त्याला इन्व्हॉल्व करायचं, कारण की आपल्या सिलेबसला हेगल नाही तर मार्क्स आहे. समजलं? आणखी सांगा काय त्यांनी काय म्हणणार, हाऊ हेगलच्या आयडिया मार्क्सने वापरल्यात. तिथं मग हे लिहायचं. पहिली आयडिया हे डायलेक्टिकल आयडियालिझमची, दुसरी आयडिया, ठीक आहे, जी असेल ती. आणखीन सांगा काय हेगलचे काय पॉईंट्स होते? हेगलचे काय पॉईंट्स आहेत आणखीन? कोणतं कोणतं? बघा दुसऱ्या एक थिंकर येतो, त्याचं नाव काय? फ्युअरबर्ग. फ्युअरबर्ग काय सांगतो? मटेरियलिझम. तर त्यांनी काय केलं माहितीये का? पण त्यांनी मटेरियलिझम कुठलं सांगितलं फ्युअरबर्गनं? फक्त रिलिजन. त्यानं काय सांगितलं? रिलिजन बाबत, धर्मातले मटेरियलिझम गोष्टी सांगितल्या. बघा डायलेक्टिकल एक शब्द कोणाकडून घेतला आपण? हेगल. दुसरे मटेरियलिझम. बघा पण फ्युअरबर्ग काय सांगतो, जसं फ्युअरबर्ग काय म्हणलं माहितीये का, हे जे धर्म आहेत किंवा देव आहे, देव किंवा चेतनात म्हणतो त्याला तो, किंवा स्पिरिट म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, ती कोणाची निर्मिती आहे? माणसाची निर्मिती. माणसानं स्वतः तयार केले ते, ठीक आहे. मग असं काय कधी कधी वेळ येतो की माणूस त्या स्पिरिटला एकदम सर्व गुण संपन्न, बलाढ्यशाही, एकदम मोठं समजायला लागतो. समजते? ह्या थेरीचा ह्या थेरीचा आपल्याला कुठं उपयोग होईल? एलिनेशन मध्ये. सांगा काय समजतो? की एकदम आपण त्या गॉडला म्हणजे एकदम बलाढ्यशाही, एकदम पूर्ण शक्तिवान आणि सर्व गुण संपन्न समजतो. ह्याचाच अर्थ तो म्हणतो की आपण गॉड नाही, तो आपल्या गॉडला आपल्यापासून वेगळं समजतो. त्याला काय म्हणतो? एलिनेशन. एलिनेट करतो. कोणाला? स्वतःला. कोणापासून? गॉड पासून. ही कन्सेप्ट कार्ल मार्क्सने उचलली. कशासाठी? एलिनेशन वापरण्यासाठी. कार्ल मार्क्सने हेगलवर काय फ्युअरबर्गवर काय टीका केली की फक्त रिलिजनचं मटेरियलिझम नाहीये, तर प्रत्येक गोष्टीमध्ये, माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत मटेरियलिझम. समजलं? दोन थिंकरचं अभ्यास कार्ल मार्क्सने वापरलाय. सांगा कोणते दोन? हेगल आणि फ्युअरबर्ग. तो असा पण कधी कधी प्रश्न येऊ शकते की कार्ल मार्क्सचे जे हे होते, सिनियर्स होते, त्यांच्या स्टडीचा अभ्यास कार्ल मार्क्सने कसा वापर केलाय. सांगा हेगलचा कोणता थेरम? डायलेक्टिकल आयडियालिझम. फ्युअरबर्गचा कोणता? रिलिजियस मटेरियलिझम. ठीक आहे. डायलेक्टिकल समजलं. आता हे बघा, डायलेक्टिकलचा फरक बघा. एक असतो थेसिस, त्याला विरोध होतो, बरोबर आहे, त्याच्यातून एक सिंथेसिस तयार होतं, नवीन विचार. ठीक आहे. याचं ह्यानं कुठं सांगितलं? रिलिजन मध्ये सांगितलं. कार्ल मार्क्सने काय टीका केली यांच्यावर की फक्त रिलिजियस बाबतीमध्ये तुम्ही एलिनेशन नका बघू, एलिनेशन हे सगळीकडं आहे. समजले? दोन दोन थिंकर समजले? विषय समजले का तुला? ठीक आहे. तर आता बघा कार्ल मार्क्सच्या थिअरीज बघूया आपण फक्त. कोणत्या थिअरीज त्यांनी दिल्या सांगा. पहिली काय? हिस्टॉरिकल मटेरियलिझम, जे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहे बघा. आता मटेरियलिझम काय म्हणतात त्याला मराठीत?
ऐतिहासिक भौतिकवाद. भौतिकवाद. आता त्याच्यामध्ये डायलेक्टिझमची थिअरी काम आले ते बघा. डायलेक्टिकल थिअरी बघूया आपण पुढे कसं. मराठीत त्याला द्वंद्ववाद म्हणतात बघा, द्वंद्ववाद. ठीक आहे, दुसरं सांगा. कोणती थिअरी आहे त्याची दुसरी? मोड ऑफ प्रोडक्शन. त्याला मराठीमध्ये म्हणतात उत्पादनाच्या पद्धती. तिसरी एलिएनेशन. आणि चौथी क्लास स्ट्रगल. लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला एकच पेज नोट पाहिजे आपल्याकडे तयारीचे. प्रत्येक थिअरीवर एक पेज नोट. एक पेजच्या वरी आपल्याकडे नोट नकोय. आपण पूर्ण लिहू शकतो पण एक पेज आपल्याला रिवाइज नेसेसरी महत्वाचे. एलिनेशनला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मराठीमध्ये वर्ग संघर्ष. इकडं परात्मकता काहीतरी म्हणतात बघा. ठीक आहे, बघा आता काय काय थिअरीज राहत. त्याच्यानंतर सगळे थिंकरच्या थिअरी येणार आहे. 4 गोष्टी लिहून घ्या काय काय बघायचं थिअरीमध्ये. ती थिअरी स्वतः काय म्हणते पहिली गोष्ट. का असं थिअरी म्हणले? कारण की आपल्याला थिंकरची वर्डिंग माहित पाहिजे. काय क्लार मार्क्स काय म्हणतो लिहून घे. थिअरी काय म्हणते. दुसरं काय, त्याचा रिलेव्हन्स काय आता सध्या करंट मध्ये काय रिलेव्हन्स आहे थिअरीचा. ठीक आहे, त्या थिअरीवर असलेल्या टीका. क्रिटिसिझम. आणि चौथं युपीएससी एमपीएससी ने त्याचा काय प्रश्न विचारला. या 4च गोष्टी आपल्या नोट्समध्ये पाहिजे. आणि एका पानामध्ये एक थिअरी खतम झाली पाहिजे. म्हणजे कार्ल मार्क्सच्या थिअरी 4 म्हणजे इकडून इकडून 2 पानामध्ये खतम. कळते काय काय बघायचं. थिअरी, रिलेव्हन्स, क्रिटिसिझम, आलेला पीओक्यू. आणि अशाला असं आपल्याला लिहावं लागते. मग थिअरी मांडली, त्या थिअरीचा आजचा काय रिलेव्हन्स आहे, त्या थिअरीवर काय क्रिटिसिझम होते का, आणि त्याच्यावर काय पीओक्यू आलेत का. ठीक आहे, बघा डबल एकदा बघा काय कार्ल मार्क्सच्या थिअरीज आहेत. हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ऐतिहासिक भौतिकवाद म्हणतात त्या. भौतिकवाद आता आपण बघितलं की आजूबाजूच्या ज्या बघूया आपण जेव्हा आता याच्या बघूया तेव्हा डिटेल डिस्कशन. मोड ऑफ प्रोडक्शन, ह्या दोन्ही थिअरी एकत्रच हे होतात ते बघूया आपण पुढं. एलिएनेशन, एलिएनेशन म्हणजे काय परात्मकता बघूया आपण. एलिएनेशन पुढं बघूया. क्लास स्ट्रगल समजलं. 4 थिअरी सांगा कोणत्या कोणत्या. हिस्टॉरिकल मटेरियलिझम, मोड ऑफ प्रोडक्शन, एलिएनेशन, क्लास स्ट्रगल. ठीक आहे, ओके. समजलं विशाल? समजलं 4 थिअरीज कोणत्या कोणत्या थिअरीज आहेत. हिस्टॉरिकल मटेरियलिझम, मोड ऑफ प्रोडक्शन, एलिएनेशन, क्लास स्ट्रगल. आता बघा एक एक बघूया. बघा हिस्टॉरिकल मटेरियलिझम. एक एक फोड करायचं. पहिली गोष्ट आहे हिस्टॉरी, दुसरी गोष्ट आहे मटेरियलिझम. बघा कार्ल मार्क्स काय म्हणलं माहितीये का, जर आपण जेव्हा इतिहास वाचतो तर आपल्याला कोणाचा इतिहास बघायला भेटतो, सर्व राजा राणीचा, महाराजांचा. मग कार्ल मार्क्स म्हणतो की या इतिहासामध्ये कॉमन मॅन कुठे, कॉमन मॅनचा इतिहास त्याला पाहिजे होता. आणि त्याने काय म्हणतो, हे जे इतिहास आहे पूर्ण, तो इतिहास कशाचा आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. आणि जे इतिहासकार आहेत त्यांनी वर्ग संघर्ष लिहिला नाही. त्याने कोणाला सांगलं, फक्त प्रिन्सेस. ते काय म्हणतो त्याने, त्याचे वाक्य आहे बघा, हिस्ट्री इज अ फुल ऑफ सागाज अँड प्रिन्सेस. म्हणजे काय पूर्ण तुम्ही राजकुमार ह्यांचा त्यांचा इतिहास लिहिला, मग तुम्ही कॉमन मॅन कुठे इतिहासामध्ये, म्हणून त्यानं इतिहास लिहिला. ठीक आहे, मग त्यानं म्हणतो की तुम्ही इतिहास लिहिताना इतिहास हा पूर्ण जो आतापर्यंत घडलाय तो सगळा कशाच्या ह्याच्यावर भरलाय, इकॉनॉमीच्या किंवा भौतिकवादाच्या गोष्टीवर भरलाय, किंवा वर्ग संघर्षावर घडलेला इतिहास आहे पूर्ण. म्हणून त्यानं जो इतिहास मांडला तो कशाच्या ह्याच्यावर आधारावर मांडलाय, भौतिकवादाच्या आधारावर किंवा मटेरियलिझमच्या आधारावर. कळलं, बॅकग्राऊंड समजलं. बघा मग कार्ल मार्क्सनं मग काय सांगितलं इतिहास मांडताना, त्यानं 2 कन्सेप्ट दिल्यात. कोणत्या 2 कन्सेप्ट? पहिली कन्सेप्ट दिली बघा, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. लिहून घ्या विशाल, लिहि रे. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाच्या काय म्हणतात त्याला मराठीत, शक्ती. बरं, उत्पादनाची शक्ती म्हणजे काय. आता कॅपिटलिझम चालू आहे बरोबर का, सांगा कॅपिटलिझमचे काय फॅक्टर्स आहेत. बघा
प्रोडक्शन लक्षात आहे. ह्याच्या अगोदर एक गोष्ट महत्वाची, कार्ल मार्क्स काय म्हणतो की माणूस हा जसा जो आलाय तो एक गोष्ट क्रिया हमेशा करतो, काय? प्रोड्यूस. त्याला जिवंत राहण्यासाठी, सर्वाइव्ह राहण्यासाठी प्रोडक्शन करणं गरजेचं आहे. बरोबर का? जेव्हा आदिम काळापासून, आता बघूया कसं म्हणतो तो, आदिम काळापासून माणूस काय करतो? प्रोडक्शन करतो. ठीक आहे. जे प्रोडक्शन करण्यासाठी जी साधनं लागतात त्याला फॅक्टर्स म्हणतात. हे प्रोडक्शन करण्यासाठी जी साधनं लागतात, समजा आता आपल्याला एखादी पेन बनवायची, समजा सांगायच्यासाठी काय फॅक्टर्स लागतील बरोबर पेन बनवण्यासाठी? भांडवल, गुड. कॅपिटल, लँड. कॅपिटलमध्ये आपण सगळं टाकूया, लँड जे असेल तर रॉ मटेरियल. ठीक आहे, रॉ मटेरियल, मशीन, गुड. आणि काय लागेल? लेबर, जो व्यक्ती मशीन चालवल तो. काय याला म्हणायचं? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. याला काय म्हणायचं? फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. किंवा जो कॅपिटलिस्ट लोक म्हणून माणूस आहे त्याला बी धरूया आपण, याला म्हणायचं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. दुसरी एक कन्सेप्ट त्यानं दिली, उत्पादनाची शक्ती. समजल्या? समजा एक समजा बेंच बनवायचा, बेंच काय लागेल? लाकूड म्हणजेच रॉ मटेरियल, टेक्नॉलॉजी, लेबर जे असेल ते. समजलं? बघा, हे समजलं उत्पादनाची शक्ती. दुसरी गोष्ट दिली त्यानं, रिलेशन ऑफ प्रोडक्शन. काय म्हणतात त्याला मराठीत? उत्पादनाचे संबंध. सांगा ह्याचा अर्थ काय? संबंध म्हणजे काय? बघा, इथं आपण, बरोबर, इथं आपण पेन बनवली होती, बरोबर आहे. हे उत्पादन करताना जो मालक आहे आणि जो लेबर आहे त्याच्यामध्ये काय संबंध आहेत बाबा? संघर्षाचे संबंध आहेत, आपुलकीचे संबंध आहेत, कोऑपरेशनचे संबंध आहेत. ते संबंध म्हणजे रिलेशन ऑफ प्रोडक्शन. कळालं? दोन कन्सेप्ट समजल्या. उत्पादनाच्या शक्ती, उत्पादनाची शक्ती म्हणजे काय? ज्या साधनं उत्पादन करण्यासाठी लागणार आहे ते, मीन्स. आणि रिलेशन म्हणजे काय? रिलेशन बिटवीन, हा बरोबर, रिलेशन बिटवीन जो मालक आहे तो आणि जो लेबर आहे, लेबर, ते त्याच्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे त्याला म्हणायचं रिलेशन. बघा आता मग कार्ल मार्क्स काय म्हणतो, जर हे दोन बदलल्या गोष्टी, हे दोन बदलले की समाज बदलतो. लक्षात ठेवा, आता ही कन्सेप्ट आपल्याला जिथं तिथं सोशल चेंज आपल्याला काय टॉपिक आहे तिथे ही गोष्ट मांडायची ॲज पर कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स काय म्हणणार, जर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किंवा उत्पादनाच्या शक्ती बदलल्या आणि रिलेशन बदलले की समाज बदलणार. जर अगोदर बघा, अगोदर शेतकरी समाज होता किंवा काय म्हणतात त्याला, सामंतशाही समाज होता. तिथं उत्पादनाची शक्ती काय होत्या? शेती, जमीन, नांगर जे असेल ते, भुदास लोक शेतात काम करणारे, त्यांचं रिलेशन काय होतं? एक मालक आणि तो भुदास, दोघांमध्ये काहीतरी एक रिलेशन. बघा, जसंही हे बदलले, काय बदललं? उत्पादनाच्या शक्ती बदलल्या. उत्पादनाच्या शक्ती बदलल्या म्हणजे काय? टेक्नॉलॉजी आली, कॅपिटल आले, इंडस्ट्रीज आल्यात, मार्केट्स आलेत, लेबर आले. शक्ती बदलल्या, त्यांच्या दोघांमधलं रिलेशन बदलले. अगोदर त्या मालकाच्या घरीच राहायचा तो, आता नाही, आता तो एकीकडे राहतो, एका फॅक्टरीमध्ये येऊन काम करून निघून जातो. रिलेशन बदललेत. जसं हे दोन गोष्टी बदलल्या, मग सामंतशाही समाजाकडून आता समाज कोण झालाय? भांडवलशाही झालाय. समजलं? काय समजलं? सोशल चेंज, सोशल चेंज सांगायचं असेल किंवा सामाजिक परिवर्तन सांगायचं असेल कार्ल मार्क्सच्या पद्धतीने, आपल्या पद्धतीने नाही, कार्ल मार्क्सच्या पद्धतीने. जर सामाजिक बदल सांगायचे किंवा सामाजिक परिवर्तन सांगायचे, काय सांगायचं? कार्ल मार्क्स यांच्या मते जर उत्पादनाच्या शक्ती आणि उत्पादनाचे संबंध बदलले तर सामाजिक परिवर्तन येतं. एक्झाम्पल भांडवलशाही, एक्झाम्पल सामंतशाही समाजाकडून झालेलं भांडवलशाही समाजामध्ये परिवर्तन. समजलं? आता काल बघा, आता मग एक एक गोष्ट बघूया. कार्ल मार्क्स काय म्हणतो? सगळ्यात सुरुवातीला, आता हिस्ट्री सांगतो काल. आपलं आपलं हे काय उद्देश, काय? हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा हिस्ट्री मांडायचे कार्ल मार्क्स. त्यानं काय म्हणला, माणसाचा इतिहास सुरू झाला कधीपासून? प्रिमिटिव्ह सोसायटीपासून. प्रिमिटिव्ह, त्यालाच काय म्हणतो आपण? आदिम साम्यवाद, समाजवाद नाही, साम्यवाद, प्रिमिटिव्ह कम्युनिझम म्हणतात. बरोबर आहे? मला सांगा इथं काय होतं बरं? बघा, ह्या दोघांना मिळून मोड ऑफ प्रोडक्शन म्हणतात. हे सांगायचं राहिले, ह्या दोघांना मिळून काय म्हणायचं? मोड ऑफ प्रोडक्शन, जी की आपली कार्ल मार्क्सची थेअरीच आहे. म्हणजे ॲट ए टाइम दोन थेअरी सपडा सापून जाते. बरं, समजलं? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन या दोघांना मिळून काय म्हणायचं?
उत्पादनाची पद्धत. ठीक आहे. बघा मग इथं काय रे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. इथं सांगा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन दोन गोष्टी. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन रिलेशन ऑफ प्रोडक्शन. सांगा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय असतील इथं. आदिम साम्यवाद. आदिम साम्यवाद म्हणजे काय. तिथं काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, फॅमिली नाही, काय नाही. नेचर गुड किंवा ट्रीज म्हणूया किंवा फ्रूट म्हणूया सोप्या भाषेत. फ्रुट्स. आणखीन सांगा. टूल्स. स्टोन टूल्स करेक्ट आहे. स्टोन टूल्स. ॲनिमल्स. ठीक आहे. ETC जे पण आपल्याला नंतर आठवतील ते. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन समजले. काय रिलेशन असेल रे इथं. इथं काय संघर्ष आहे का. इथं कोणी कोणाचं काही नाही. इथं काय इगॅलिटेरियन समानता. कोणाचा काही इथं द्वेष नाही, कोणाचा संघर्ष नाही, प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, म्हणून संबंध काय समान. काय झालं जसंही जसंही आपण बरोबर कम्युनिझम जसंही पुढे गेला समाज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बदललेत. काय आलं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मग आता. नाही. सांगा. जसे लोक पुढे गेलेत काय झालं टोळ्यानं लोक राहायला लागलेत. टोळ्या. एक टोळी दुसऱ्या टोळीवर एक जे टोळीमधला जो एकदम भलाटे माणूस होता तो टोळीचा सरदार झालाय. बरोबर. एक टोळी दुसऱ्या टोळीवर आता हल्ले करायला लागलेली. बरोबर आहे. हल्ले केल्यानंतर जे लोक त्यांच्याकडे आलेत त्यांना स्लेव्ह म्हणतात. ते स्लेव्ह लोक त्यांच्याकडे आलेत. मग काय झालं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आता इथे काय झाले स्लेव्ज. आणखीन काय म्हणू शकतो आपण ते भाले वगैरे जे असेल ते मराठीमध्ये समजा भाले किंवा ॲरो. बरोबर. आणखीन सांगा काय शकतं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन त्यांच्याकडं ज्या गोष्टी असतील त्या. ठीक आहे. रिलेशन सांगा. रिलेशन सांगा. स्लेव्ज आणि मास्टर. एक स्लेव्ह आहे त्या टोळीचा एक प्रमुख आहे त्या स्लेव्हला हँडल करणारा. इथं कोणी होतं का मास्टर विस्टर असं कोणी नाही. म्हणजे काय दोन वर्ग पडलेत बघा आता. एक आहे मास्टर त्यालाच काय म्हणतात मालक मराठी भाषेत. दुसरं काय स्लेव्ह काय म्हणतात स्लेव्हला गुलाम. मग कोणता समाज राहा कोणता समाज स्लेव्ह सोसायटी गुलाम समाज. आता बघा कसं ट्रान्झिशन झालं मग एका सोसायटीमधून दुसऱ्या सोसायटीमध्ये किंवा कसा बदल झाला. कसा बदल झाला फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बदलले रिलेशन पण बदलले. चेंज झालाय. कोणता समाज आलाय गुलामगिरीचा असलेला समाज. ठीक आहे. आणखीन कालांतराने काहीतरी बदल होणार आहे. बघा काय झालं मग हे स्लेव्ह आता ह्या स्लेव्हला काय काम लावायचं बाबा. ह्या स्लेव्हला काय करायला लागले यांनी हे अगोदर काय करायचं ह्या स्लेव्हला त्यांनी काय करायचं जमिनीवर सगळं काम करायला लावायचं आणि या स्लेव्हचं खाणं पिणं सगळं ते मालक बघायचं. ह्यांना खाणं पिणं हे ते. मग मालकाला वाटलं की बाबा आपण एवढं असं कशाला करायचे. काय करूया आपल्या जमिनीचे तुकडे काय काय तुकडे स्लेव्ह मध्ये वाटून टाकूया. या जमिनीचा तुकडा तुझा ह्या जमिनीचा तुकडा तुझा हा जमिनीचा तुकडा तुझा हा तू तुझं तुला ह्याच्यामध्ये प्रोड्यूस कर. तू तुझं तुला उत्पन्न काढ आणि मला काय कर तुझ्या उत्पन्नातला काही वाटा मला दे. तू तुझं तुला खाय पत्नीला खाऊ घाल सगळ्याला खाऊ घाल. का कारण हे डोक्याला हिडाक होता अगोदर स्लेव्हचा. बरोबर आहे का 6 महिने स्लेव्ह लढाई करायचे 6 महिने निवांत राहायचे. बरोबर आहे का. मग त्यांना काय केलं मग स्लेव्हला जमिनी वाटून दिल्या. जमिनी वाटून दिल्या. मग आता इथं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बदलले. त्याच्या मागचं कारण महत्वाचं आहे बघा. का जमीन वाटून दिल्या सांगा. का ट्रान्झिशन करावं लागलं. का जमीन वाटून द्यायची गरज पडली. कारण की 6 महिने स्लेव्हला फुकटमध्ये सांभाळायचं कोण असं मालकाला वाटायला लागलं म्हणून त्यांना जमिनी स्लेव्हमध्ये वाटून टाकल्यात. सांगा कोणते काय आले मग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आता इथं. शेतीचे अवजार नांगर समजा. आणखीन फर्टिलायझर्स. आणखीन सांगा शेतीचे जे पण गोष्टी लागतील समजा ते ETC समजते. आणि आता ते लेबर त्याला काय म्हणलं आपण आता इथं काय म्हणलं सर्फ किंवा मराठी भाषेत भुदास. भुदास म्हणजे काय ज्याची जमीन आहे पण तो जमीन कसतोय. ठीक आहे. आणि काय रिलेशन झाले बरं आता मालकांमध्ये यांच्यामध्ये मालक झालाय मालक झालाय सामंत मराठीत आणि इंग्लिशमध्ये फ्युडल मराठीत सामंत आणि दुसरं सर्फ भुदास. बघा यांच्यात आता रिलेशन वेगळे.
इथं रिलेशन कसं होतं, मालकाला सगळं सांभाळावं लागायचं त्या व्यक्तीला. आता इथं रिलेशन कसं बदलले, बुधास आपापलं काम करल आणि असं रिलेशन. कळलं हे? बघा आपण पुढं काय, तर मग काय झालं आता समोर जाऊन आणखीन काय झालं, की त्या बुधासाला काय एक पर्टिक्युलर, मग समजा दुष्काळ येवो, ऊन येवो, वारा येवो, पीक होऊ नये, तरी मालकाला एक टाईपचा हिस्सा द्यावाच लागायचा. मग बुधास कंटाळून गेले. बुधास काय म्हणले, बाबा मग कशाला, मग आपण काय करूया, शहरामध्ये अशा फॅक्टऱ्या उभ्या राहिल्या, आता आपण त्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपापलं काम करूया. अशी बी जमीन आपली नाही. त्यांनी काय केलं, मालकाला जमीन देऊन टाकल्या आणि ते गेले शहरात एका फॅक्टरीमध्ये. ठीक आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आता बदललेत. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बदललेत. काय आले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये, आता कॅपिटल आले. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन मध्ये आणखीन काय आले, मशीन्स आल्यात बघा. आणखीन काय बरं, रॉ मटेरियल. आणखीन काय म्हणू शकतो, लेबर. लेबर कळते, हे झालं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. रिलेशन ऑफ प्रोडक्शन सांगा. रिलेशन ऑफ प्रोडक्शन सांगा काय झालं आता रिलेशन मध्ये, कॅपिटॅलिस्ट वर्सेस काय झालं आता, लेबर. आता बघा संघर्षाचं वातावरण सुरू झालेलं आहे. मग बघा याच्यावरून कार्ल मार्क्स काय म्हणतो, हे सुद्धा काय टिकणार नाही, एक दिवस का होईना फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बदलणार, एक दिवस का होईना हे बदलणार. पण कार्ल मार्क्स काय म्हणतो आता इथं, हे मुद्दाहून स्वतःहून बदलणं शक्य नाही. काय करावं लागेल, लेबरला स्वतः आता संघर्ष करावा लागेल, लेबर सगळे एकत्र यावं लागतील, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपल्या स्वतःच्या हातात घ्यावं लागेल. आता फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणाच्या हातात आहे, हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन स्वतःच्या हातात घ्यायचं आणि सगळ्या लोकांमध्ये समान वाटायचं. आणि एक ट्रान्झिटरी फेज येईल, त्याचं नाव त्यांनी टाकलं सोशलिझम. मग एक वेळेस काय होईल, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सगळ्याच्या हातामध्ये समान गेल्यामुळं शेवटी येईल बघा कम्युनिझम. जिथून आपला इतिहास सुरू झाला होता तिथंच इतिहासाचा शेवट होईल. आणि हे पूर्ण इतिहास आहे मानवजातीचा, आणि भविष्य, हे भविष्य मानवजातीचं, इथपर्यंत इतिहास आहे मानवजातीचा, असं कार्ल मार्क्स म्हणते. ठीक आहे, समजलं हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय, त्याने हिस्ट्रीचा अभ्यास केला, बेस काय ठेवलाय, भौतिकवाद. बघ कसा भौतिकवाद, पूर्ण त्यानं प्रोडक्शन सांगितलं, पूर्ण त्यानं फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सांगितलं. कळालं, मोड ऑफ प्रोडक्शन. बघा बघा आता दुसरी थिअरी आहे कार्ल मार्क्सची, मोड ऑफ प्रोडक्शनच. मग आपण तसंच सांगायचं, मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, उत्पादनाच्या पद्धती आहेत. उत्पादनाच्या पद्धती या दोन गोष्टीवर निर्भरून राहतात, उत्पादनाच्या शक्ती आणि उत्पादनाचे संबंध. जसंही उत्पादनाच्या शक्ती बदलतील, उत्पादनाचे संबंध बदलतील, तसंच उत्पादनाची पद्धत सुद्धा बदलेल. समजलं, उत्पादनाची पद्धत सुद्धा बदलेल. सेमच आहे, दोन्ही थिअरी एकच आहे. दुसरी त्याने एक थिअरी मांडली होती त्याच्यामध्ये, ॲसियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन. काय बरं, आशियाई उत्पादन पद्धती म्हणलं होतं. त्यानं काय म्हणतो, आशियामध्ये कशी होती उत्पादन पद्धती माहिती आहे का, जो शासक आहे किंवा राजा आहे, तो राजा काय करतो, तिथल्या जनतेला एकदम मदत करतो, सगळं फर्टिलायझर प्रोव्हाइड करतो, काही पाणी पुरवठा, असं ते लोक तिथं पीक घेतात, पीक घेतात, एकदम भरभराटी येते, आणि त्या पिकामधला काही वाटा कृतज्ञतेच्या भावनेनं राजाला नेऊन देतात. असं काय संघर्ष वगैरे असं काही नाहीये. ठीक आहे, ह्याच्यातून कार्ल मार्क्सने एक सांगितलं, आता बघा आपल्या क्लास स्ट्रगलची बेसिक इथं तयार होते. कार्ल मार्क्स म्हणतो की मग बघा हे जो मी इतिहास सांगितला सगळा, हे कशाचा इतिहास आहे, क्लास स्ट्रगलचा इतिहास. कुठून क्लास स्ट्रगल सुरू झालाय सांगा, कुठून सुरू झालाय, स्लेव्ह मधून. प्रिमिटिव्हला काय क्लास नव्हते, स्लेव्ह सोसायटीमधून. पहिलं काय, एक समजा एक हॅव्स होते, समजा वरचे हॅव, खालचे समजा हॅव नॉट. हॅव नॉट म्हणजे काय, सर्व हारा, ज्यांच्याकडे काहीच नाहीये. दुसरं काय, दुसरी सोसायटी कोणती होती, फ्युडल. तिसरी सोसायटी काय होती, कोणती, कॅपिटलिस्ट. आणि शेवटचं काय राहणार आहे, कम्युनिझम. इथं काय क्लास वगैरे नाही. ठीक आहे, हॅव आणि हॅव नॉट. बघा मग पहिल्या सोसायटीमध्ये कोणते हॅव्स होते, मास्टर किंवा मालक, मराठीमध्ये त्याला म्हणायचे मालक, हा एक वर्ग. आणि दुसरा एक वर्ग कोणता, स्लेव्ज, गुलामांचा वर्ग. दुसरं सांगा, हे फ्युडल, सामंतांचा वर्ग. आणि हे कोणता, सर्प, कोणाचा वर्ग, भूदासांचा वर्ग. गुड. तिसरं कोणतं, कॅपिटलिस्ट. आणि हे
लेबर, कामगार. कळलं? ते अशा टाईपचे क्लास तयार झालेत आणि हे पूर्ण इतिहास आहे. हे झालं बघा हिस्टॉरिकल मटेरियलिझम. कळलं का? सांगा एक जण कोणतरी पटकन. हिस्टॉरिकल मटेरियलिझम सांगा. सांगा एक जण. अभिषेक सांग. कोणतेही सांग, जसं येईल तसं सांग. अरे तुला विचारणार आहे हे प्रश्न. तू जरी पास झाला तुला हेच प्रश्न विचारणार. सांगा हिस्टॉरिकल मटेरियलिझम. चाल कसंही सांग रे. आता तुला विचारलं तिथं काय म्हणणार आहे का कसं सांगू? कसं सांग. हम्म. त्याच्यानंतर मग जसे जसे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन चेंज होत गेले तसं काही लोकांकडं की जास्त फॅक्टर ऑफ प्रोडक्शन इथं कॉन्सन्ट्रेशन होत गेलं तर त्याच्यातून फ्युडल सॉरी सोसायटी तयार झाली. फक्त मास्टर आणि स्लेवचं रिलेशन त्यातून तयार झालं. बरोबर. त्याच्यानंतर परत फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन चेंज झालं तर फ्युडल आणि सर अशी सोसायटी तयार झाली. करेक्ट. त्याच्यानंतर मग परत त्याच्यामध्ये चेंज झाल्यानंतर कॅपिटलिस्ट आणि लेबर तयार झाली. आणि करेक्ट. म्हणतो की याच्यानंतर आता फक्त जे लेबर असतील, आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन चेंज होणार नाही तसं, तर यासाठी लेबरला स्वतःच्या हातात घ्यायला लागेल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन चेंज करण्यासाठी. तर मग तो एक मधला फेज येईल की तो तिथं सोशल चेंज होईल आणि त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर कम्युनिझमचा फेज काय. गुड गुड, करेक्ट आहे, व्हेरी गुड. चला मग बघा क्रिटिसिझम काय असेल. तुम्ही डोकं लावा काय क्रिटिसिझम असेल बरं. जर या थिअरीवर क्रिटिसिझम असेल तर तुम्ही डोकं लावा काय क्रिटिसिझम असणार आहे. इकॉनॉमिक डिटर्मिनिझम लक्षात ठेवा. हे कार्ल मार्क्स 100% लिहायचं का? कार्ल मार्क्स प्रत्येक गोष्टीवरून इकॉनॉमीवर आणतो. जरी काही लक्षात राहिले नाही कार्ल मार्क्सची कोणतीही थिअरी घ्या, त्याच्यामध्ये एक क्रिटिसिझम 100% हे लिहायचं. इकॉनॉमिक मराठीमध्ये म्हणायचं, लिहा मराठीमध्ये डिटर्मिनिझम. अरे एका ह्याच्यात लिहा रे हे. अरे लिही बाबा, एका पेजवर लिहून घे की सगळं. तू तेवढं कुठं वाचत बसणार आहे नंतर. आर्थिक निर्धारवाद म्हणतात. हो, आर्थिक निर्धारवाद. सांगा इकॉनॉमिक डिटर्मिनिझम म्हणजे काय? कोणती गोष्ट ते कशावर आणतात? इकॉनॉमीवर आणतात. दुसरं सांगा. आणखीन एक गोष्ट लिहायची, युरोसेंट्रिक. युरोसेंट्रिक म्हणजे काय? फक्त युरोपला लागू होते हे. डायव्हर्स ह्याला लागू आणि प्रत्येक थिअरीला लिहायचं. पेपरवरची काही आठवणा गेलं शेवटी हेच लिहायचं की युरोसेंट्रिक आहे. ठीक आहे. आणखी मला सांगा रिडक्शनिस्ट लिहा. रिडक्शनिझम इथं कॉमा करून लिहिलं तरी चालतं. रिडक्शनिस्ट. रिडक्शनिस्ट म्हणजे काय? रिड्यूस करून टाकतो कशावर? इकॉनॉमीवर. कल्चर सोडलं, सोशल सोडलं, पॉलिटिकल सोडलं आणि सगळी गोष्ट रिड्यूस करून टाकली फक्त इकॉनॉमीवर. आणखी सांगा. आता बघा काय करायचं, कालचे जे आपण पर्स्पेक्टिव्ह घेतले होते पर्स्पेक्टिव्ह ते आठवायचे आणि त्यांचं सांगायचं की कसं ती क्रिटिसिझम होणार आहे. न्यू मार्क्सिस्ट काय म्हणणार? बरोबर आहे. तुम्ही पूर्ण पूर्ण सृष्टीचा इतिहास फक्त इकॉनॉमीच्या आधारावर मांडला. बरोबर आहे का? गोष्ट चूक आहे. लिहू शकता. आणखी सांगा एखादा पर्स्पेक्टिव्ह आणि त्याच्या समोर सांगा क्रिटिसिझम. फेमिनिस्टिक काय म्हणतात? कार्ल मार्क्स यांनी पूर्ण जेंडरच रोलच हे करून टाकले. तिथं एक्सप्लेन केले नाही की स्त्रियांचं कसं काम होतं, ह्याचं कसं काम होतं. त्यांनी पूर्ण जनरलाइज केलं. आणखीन सांगा. हा 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 बरोबर आहे. पण आता तेच सांगितलं ना इथं बघा, हे युरोसेंट्रिकला लागू होते ही गोष्ट, म्हणजे युरोपला लागू होते. जशाच तशी गोष्ट तुम्ही भारतात जाऊन लागू असं शक्य नाही, किंवा आफ्रिकेत जाऊन तुम्ही ही गोष्ट लावू शकत नाही. पण जसंही सोसायटी चेंज झाली, ह्या तुमचे जे फंडामेंटल्स आहेत थिअरीचे बदलू शकतात. आणि आपलं समाजशास्त्र काय सायन्स आहे, ते बदललं नाही पाहिजे असं म्हणतात. ठीक आहे. आणखीन काय? एक म्हणतो की कार्ल मार्क्सचा इतिहास हा इम्पेरिकल वाटत नाही, इव्हिडंट नाही. ह्याचे लिहा तिथे इम्पेरिकल नाही किंवा इव्हिडंट नाही, किंवा मराठीमधल्या वैज्ञानिकतेचा अभाव वाटतो इथं. विषय लिहून घे.
आणखीन सांगा. पर्स्पेक्टिव्ह घ्या आणि क्रिटिसिझम तयार करा. पर्स्पेक्टिव्ह घ्या. फेनॉमेनॉलॉजिस्ट काय म्हणतील बरं, किंवा इथनोमेथोडॉलॉजिस्ट काय म्हणतील, किंवा ते सगळे नॉन पॉझिटिव्ह लोक काय म्हणतील. नॉन पॉझिटिव्ह काय म्हणतात माहिती आहे का, कधी बी लक्षात ठेवा. आता नॉन पॉझिटिव्ह जर थिअरी तुम्हाला क्रिटिसिझम म्हणून वापरायची कोणासाठी, काय लक्षात ठेवायचं, हे इंडिव्हिज्युअलला सांगतच नाहीत का इंडिव्हिज्युअल बद्दल. वेबर असो, वेबर सॉरी, दरखायम असो, हे असो, जे पण मॅक्रोवाले आहेत ते इंडिव्हिज्युअलला काहीच भाव देत नाहीत. सोसायटलच, इंडिव्हिज्युअलचा स्वतःचा सबकॉन्शियस माइंड असतो. ठीक आहे, इंडिव्हिज्युअलला स्वतःचे विचार असतात, फिलिंग असतात, ते त्याला काय भाव देत नाहीत. ही ही थिअरी किंवा ही क्रिटिसिझम कशालाही लिहू शकता ॲज पर नॉन पॉझिटिव्हिस्ट, की जे पण मॅक्रोवाले थिंकर्स आहेत ते इंडिव्हिज्युअलच्या सबकॉन्शियसला हे देत नाहीत. ठीक आहे, भाव देत नाहीत. आणखी सांगा एखादा पर्स्पेक्टिव्ह आणि त्याचं क्रिटिसिझम सांगा. एखादा पर्स्पेक्टिव्ह वापरून ह्याचा तुम्ही क्रिटिसाइज करू शकता या गोष्टीला. पोस्ट मॉडर्निस्ट काय करतील सांगा. हा, दिस इज नॉट अ रियालिटी. तर ह्याला आणखीन आयाम असू शकतं, 100% असं लिहू शकतो आपण. पोस्ट मॉडर्निस्ट. आणखीन काय, हा इतिहास इतिहास नसून एक 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 हेच वाटतं, कथा वाटते. कथा वाटते, ते पण लिहा वाटलं. दिस इज नॉट अ हे इम्पेरिकल हिस्ट्री, ते लिहिले वाटतं आपण इम्पेरिकल थोडं. मग तरी खूप झालं फेमिनिस्ट. हे बघा, खूप झालं. इकॉनॉमिक हे एक फक्त युरोपमध्येच लागू होतं. 2 न्यू मार्क्सिस्ट म्हणतात की अनेक अँगल आहेत. 3 फेमिनिस्ट म्हणतात जेंडरचा रोलच सांगला नाही. 4 इम्पेरिकल म्हणतात. 5 खूप आहे. 6 पोस्ट मॉडर्निस्ट. हे नॉन पॉझिटिव्ह सगळ्याला एकत्रित करून लिहिलं तरी चालतं. 7-8 क्रिटिसिझम. आपल्याला 3 ते 4च्या वरील लिहायला काही स्कोप नाही दिलं, पण तरी 7 लिहिले. हे आपण का नोट्स मधलं पाठ करत नाही, कारण नोट्स मध्ये काही आठवत नाही. लक्षात ठेवा, हे ऍप्लिकेशन आहे. नोट्स मधलं आपण किती आठवा तिथं, जर आणि जर आपण आठवत बसलं का सगळे समोरचे प्रश्न निघून जातात. पण आपला उद्देश काय, आपल्याला समजून घेऊन पर्स्पेक्टिव्ह समजून तेच पर्स्पेक्टिव्ह त्याच्या विरोधात मांडायचं. तेच पर्स्पेक्टिव्ह त्याच्या विरोधात मांडायचं. आणि एकदा आपल्याला हे पर्स्पेक्टिव्ह समजले, हे एक पर्स्पेक्टिव्ह या सगळ्याच्या विरोधात मांडतात दुसऱ्यांच्या. समजा आता पोस्ट मॉडर्निस्ट घेतले, बाकीचे जे उरले 8 आपले, ते सगळे पोस्ट मॉडर्नच्या विरोधात. समजलं. मग ह्याच्यानंतर जेवढं पण आपण क्रिटिसिझम अभ्यास करणार, तेवढं कसं करायचा, आपल्या मनानं क्रिटिसिझम तयार करायचं. मग समजा वाचण्यामध्ये एखादं आपल्या लक्षात राहिलं तर राहिलं. लक्षात ठेवा, आपण जर असं लक्षात ठेवायला गेलो, आपल्याला कधी लक्षात राहत नाही. 10 वर्ष जरी आपण तयारी केली तरी त्या पुस्तकातलं लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे काय, स्वतः पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं आणि ते पर्स्पेक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणून वापरणं दुसऱ्यासाठी, हे सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. कसं वाटतं तुम्हाला. आणि हे कधी वापरायचं म्हणजे वापरायचं. ह्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, आपण जिथं जिथं क्रिटिसिझम लिहायला किंवा आपल्याला आठवत नसेल, तिथं सुद्धा आपण क्रिटिसिझम तयार करू शकतो. समजलं का. एखाद्या गोष्टी समजा ग्लोबलायझेशन, कार्ल मार्क्स काहीच बोलत नाही, पण आपल्याला पर्स्पेक्टिव्ह माहिती त्याचा. समजा डेव्हिस अँड मूरची एखादी थिअरी आहे, समजा आपल्या पुस्तकांमध्ये कार्ल मार्क्सचं क्रिटिसिझम नाही त्याच्यावर, तर लगेच आपण इथं लिहू शकतो कार्ल मार्क्सने फॉल्स कॉन्शियसनेस, डेव्हिस आणि मूर स्वतः फॉल्स कॉन्शियसनेस डेव्हलप करतात असं लिहू शकतो. ह्याच्यामुळे कशावर महत्वाचं आहे, अंडरस्टँडिंग. सब्जेक्ट अंडरस्टँडिंग महत्वाचे आहे. समजलं. वाटतं का तुम्हाला याचा फायदा आहे. एकदम पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झाले, ते कशाच्याही थेरीला आपण लिहू शकतो. कळालं एवढं. चला, पीवायक्यू काय आला असेल याच्यावर. आता याच्यानंतर लक्षात ठेवा, प्रत्येक थेरीला क्रिटिसिझम आपण असे पर्स्पेक्टिव्ह देऊन करणार. सांगायच्यावर पीवायक्यू काय आलाय, लिहा. पीवायक्यू लिहा. आता 2 थिअरी आपल्या इथं जवळपास कंप्लीट झाल्या, मोड ऑफ प्रोडक्शन, हिस्टॉरिकल मटेरियलिझम. सांगा पीवायक्यू, जीडी पीवायक्यू सांग. हम्म. हा, मग चला लिहा. चांगला प्रश्न आहे. लिहा. ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे काय, क्वेश्चन. हिस्टॉरिकल मटेरियलिझम मीन्स, किंवा एक्सप्लेन हिस्टॉरिकल मटेरियलिझम इन द कार्ल मार्क्स वर्ड. कार्ल मार्क्सच्या शब्दामध्ये हिस्टॉरिकल मटेरियलिझम एक्सप्लेन करा. एक्सप्लेन लिहा, मराठीत लिहा. ऐतिहासिक भौतिकवाद कार्ल मार्क्स यांच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. आता ते यांच्या शब्दात जरी लिहिले नसलं तरी त्यांना आपल्याला त्यांच्या शब्दात लिहायचे. समजलं. त्यांच्या शब्दात स्पष्ट करा. आणि
तर 10 मिनिटं आहे तर तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. 10 मार्क 15 मिनिटात लिहा. Explain historical materialism in the words of Karl Marx. हा, गिव्ह इट्स कंटेम्पररी रिलेव्हन्स. आता बघूया तुमची किती इमॅजिन शक्ती आहे. तीन वीस झाले तर 3:20 झालेत बघा. 3:35 पर्यंत लिहा. 15 मिनिटं घ्या, काय टेन्शन नाही, आरामात लिहा.
15 मिनिटं झाली का? हा चालेल का? 12 मिनिटं झालेत. म्हणजे तुम्ही काय समजते सांगा. थिअरी समजायला सोपं, लिहायला अवघड. थिअरीचे प्रश्न. लिहिलं. गुड गुड. जेडीच झाले बघ सगळ्यात पहिले. जेडी पेन दे. हे इंट्रो पाहिजे होता. बेस्ट. हे असं इंट्रो सांगून ॲज पर कार्मा सोसायटी बेसिक नीड टू सर्वाइव्ह इज अ प्रोडक्शन. त्याच्यामुळं माणूस मटेरियलिस्टिक गोष्टी करून किंवा माणसाचा इच्छा पूर्ण मटेरियलिझमवर आहे. आणि तीच थिअरी एक्सप्लेन द मटेरियलिझम थ्रू द हिस्टॉरिकल अँगल किंवा हे इव्होल्युशनरी अँगल. गुड. करेक्ट. बरोबर. गुड. मग पण काय सांगितलं तुला, 3 पॉईंटवर कधी थांबायचं नाही. किमान कमी 4 तर पॉईंट लिहायचेच. चांगले लिहिले पण. गुड. झालं का तुमचं? कन्क्लूड करून टाका आता, लई टाइम झाला आता, मग ते निगेटिव्ह आहे आता. हो. हो तरी आता आपण बघूया, डिस्कस करू. काय समजलं सांग जयदीप. काय समजलं? ही थेरी जितकी ह्याला सोपी, लिहायला अवघड. बरोबर का विशाल? झालं का? तेच तर. स्ट्रक्चरिंगला अवघड आहे. दाखवू विशाल. कन्क्लूड करून टाका, बस झालं. कन्क्लुजन राहिला असेल राहू द्या, कारण आता निगेटिव्ह जात. 15 मिनिटाच्या वरी आत पहिल्या स्टेजला लिहिणं बी अवघडच आहे. चांगला अक्षर कार्ड आहे बघ. गुड. चांगलं आहे. गुड. व्हेरी गुड. पण आता आहे की नाही, हा प्रश्न 2 ह्याच्यात डिवाइड करायला पाहिजे. त्या समाजामध्ये उत्पादनाच्या शक्ती काय होत्या, उत्पादनाचे संबंध संबंध लिहिले, तो टेन्शन नाही.
असं असल्यामुळं असं. ठीक आहे. काय केलं हम्म. आदिम समाजामध्ये उत्पादन शक्ती कोणाच्याही नियंत्रण नव्हते. बरोबर राईट आहे. राईट. पण ते एक झालं, रिलेशन झालं. पण कोणती उत्पादनाची शक्ती हे लिहायला पाहिजे. चांगलं लिहिलं, एकदम बेस्ट लिहिलं. गुड. सेमच आहे पण. हम्म. सेम. सगळ्यात तिथले. गुड. चांगले लिहिले पण. पश्चात. गुड. आणि असंच हेच शब्द टाकावं लागतात बघा. इथं वाटचाल एखाद्याने लिहिलं असतं, इतिहास लिहिला असतं, आणि हे शब्द चांगला. हम्म. बदलणार नाही असं 100% नाही म्हणतो. हम्म. आपल्याला म्हणजे ही वाट बघत बसायची नाही, तर कामगारांनी उठाव. बदलणार नाही असं हे एक्स्ट्रीम झालं वाक्य. बदलणार नाही आता काल मासला पण माहित नाही, आपल्याला पण माहित नाही बदलेल ना बदलेल. ती बदल्याची वाट न बघ पर्यंत हे करण्यापेक्षा माणसानं किंवा लेबरनं स्वतः हस्तक्षेप करून त्याला हम्म. बदलवायचं आहे. गुड. व्हेरी गुड. हे महत्वाचं. गुड. एक वेगळा परिप्रेक्ष्य दिला इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, एक वेगळा परिप्रेक्ष्य. ठीक आहे. गुड. किंवा एका नवीन समाजाची. हां. मग सगळं आठवायचं. मी सांगतो ना, आता आपण डिस्कस करताना बघूया ना. याच्यामध्ये एक्झाम्पल काय? रशिया, बरोबर का? चायना, असे देश बाहेर आलेत आहे का? हेच. आता आणि एक गोष्ट काय ठेवायची, जर आता हे कंटेम्पररी विषय विचारले का, याचा अर्थ काय? त्यांना एक्झाम्पल पाहिजेत. त्यांना काय पाहिजे? एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स आणि एक्झाम्पल देऊनच सांगायचं असतं हे ॲप्लिकेशन. आता थिअरी मलाही पाठ आहे, तुलाही पाठ आहे, सगळ्याला पाठ आहे. हे जेवढं आपण एक्झाम्पल देऊ तेवढं तो खुश होणार आहे. बरं. किंवा समाप्त करण्यास मदत करतो किंवा मार्ग देतो. हे 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 संघर्ष संपवण्यासाठी मार्ग देतो. जसं एक्झाम्पल काय आता, झोमॅटो डिलिव्हरीवाले, त्यांनी काल मासचा वापर, झोमॅटो डिलिव्हरी म्हणजे स्विगी डिलिव्हरी किंवा ओला उबेरवाले, आहे की नाही, त्या लोकांनी हे करताय. गुड. पण चांगले लिहिले, बेस्ट. थिअरी बेस्ट लिहिली. ॲप्लिकेशनमध्ये एक्झाम्पल्स पाहिजे. त्याच्यामध्ये एक नोट काय, उत्पादनाची शक्ती लिहायच्या आणि उत्पादनाचे संबंध लिहायचे. आता याच्यानंतर काय, जेव्हा आपण काल मार्क्सचा हिस्टॉरिकल मटेरियलिझम हा शब्द लिहू, तर हे शब्द 100% लिहायचे. ठीक आहे. नसतं असं करून दाखवायचं वाटलं तर सोपं. जर खरं वाटणं गेलं का, इकडे लिहायचं समाज, इकडे लिहायचं उत्पादनाच्या शक्ती, इकडे लिहायचं संबंध. समजलं? आता समाज लिहिलं, इथं उत्पन्नाची शक्ती लिहायचं, त्याचा संबंध लिहायचा. समाज, शक्ती, संबंध. समाज, शक्ती, संबंध. कळलं? आणि मग त्याला खाली एका लाईनमध्ये जर कन्क्लुजन मांडलं किंवा स्पष्ट केलं की असं असं वरील प्रमाणे हे संबंध आहे, शेवटी लिहायचं. म्हणजे ही सुटू नये. जे कार्ल मार्क्सने गोष्टी सांगल्यात का, त्या सुटू नये. गुड. व्हेरी गुड. चांगले लिहिले, बेस्ट लिहिले. गुड. 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 बघ इथं कसं लिहिलं घ्यावं, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, रिलेशन ऑफ प्रोडक्शन. पण त्याचं कसं, ह्याचं एक्सप्लेनेशन पण पाहिजे. आता हे सेल्फ एक्सप्लॅनेटरी आहे. आता शेवटी इथं त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे थोडं तर, किंवा किंवा इथंच थोडंसं एक्सप्लेनेशन पाहिजे. चेंजेस इन द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, चेंजेस इन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन अँड रिलेशन ऑफ प्रोडक्शन लीड्स टू चेंज इन सोसायटी किंवा ट्रान्सफॉर्म इन सोसायटी. सिद्धांतानुसार समाजाची जडणघडण उत्पादनाच्या पद्धतीवर हां, अवलंबून असते. बरोबर आहे. स्टार्टिंग नंतर बरोबर आहे. सेमच तेच लिहायचं, कारण हे कार्ल मार्क्सचं वाक्य आहे. हम्म. जे बी समाज घडतो किंवा हे करतो, ते सगळं उत्पादनाच्या ह्याच्यावर घडतो तो. पद्धतीवर. बेस्ट लिहिले बघ. फक्त आता ह्याच्यात काय पाहिजे माहिती आहे, ह्याच्यात काय पाहिजे, एक्सप्लानेशन थोडंसं पाहिजे. अच्छा काय लिहायचं? गुड. गुड. बरेच. गुड. हे महत्वाचं आहे. ह्याला काय लिहायचं, ऑक्सफॅम रिपोर्ट. ऑक्सफॅम रिपोर्ट काय सांगतो? ऑक्सफॅम रिपोर्ट 1% लोकांकडे 40%ची संपत्ती आहे. 40% संपत्ती आता सध्या. पॉलिसीज मेड बाय द गव्हर्नमेंट फ्रॉम अँगल ऑफ द कॅपिटल. ठीक आहे. दस काल मच यूज हिस्टॉरिकल मटेरियल. ठीक आहे. ठीक. गुड. चांगले लिहिले पण. ठिकाणी चांगले लिहिले. तर बघूया आता आणखीन आपल्याला बेस्ट कसं लिहिता आलं असतं, किंवा
म्हणजे 300 मार्क असतात का, ते उत्तर कसं असलं बघा. चला सांगा प्रश्न काय होता सांगा. पहिली फिलिंग सांगा, पहिली फिलिंग काय वाटली की बाबा सोपं आहे, समजायला पहिली सोपं आहे, पण स्टार्ट करायला अवघड आहे किंवा अवघड आहे एकदम. मग आता ह्याच्यातून काय गोष्ट लक्षात ठेवायची, थिअरीचं इंट्रोडक्शन ऑलरेडी आपल्याकडे रेडी पाहिजे, रेडी बाय हँड. हिस्टॉरिकल मटेरियलिझम थिअरी आली, काल मार्क्स, दिस थिअरी इज गिवन बाय काल मार्क्स, सोप्पा सोप्पा. ठीक आहे, आता ह्यानं बी चांगलं लिहिले बघ, म्हणजे की त्यानं मला वाचायला लगेच म्हणजे गाडी स्टार्ट व्हायला पाहिजे. असं नाही की आपण सगळं उत्तरच सांगायचं नाही कधीच इंट्रोडक्शन मध्ये, की एकदम गाडी स्टार्ट होऊन एकदम निवांत मध्ये ह्यानं फ्लो तयार करायला पाहिजे. काय लिहिलं असतं इंग्लिशमध्ये, हिस्टॉरिकल मटेरियलिझम थिअरी, पण त्यांनी स्वतःच दिले ह्याच्यामध्ये गिवन बाय कार्ल मार्क्स. आता हे एक टाईपचं इंट्रोडक्शन इन द बुक असं असं असं, हे एका टाईपचं इंट्रोडक्शन. दुसरं सांगा, किंवा असं पण लिहिता आलं असतं, अकॉर्डिंग टू कार्ल मार्क्स हिस्ट्री इज अ फुल ऑफ सागाज अँड प्रिन्सेस. हे जो इतिहास आहे पूर्ण प्रिन्सेसचा किंवा राजकुमारांचा इतिहास आहे, आणि त्यामुळं कॉमन मॅनचा इतिहास कार्ल मार्क्स यांनी फ्युअरबर्ग किंवा हेगल आणि फ्युअरबर्ग या दोन विचारवंतांच्या आयडियामधून घेऊन त्यांनी एक नवीन थिअरी मांडली, त्याचं नाव आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम. असं पण लिहितात, द हिस्ट्री इज अ फुल ऑफ सागाज अँड प्रिन्सेस. सो कार्ल मार्क्स डेव्हलप्ड द हिस्ट्री ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ द थिंकर्स लाईक हेगल अँड फ्युअरबर्ग and give the new theory that called a historical materialism. It is nothing but a history of society in the basis of materialism. असं पण काय पण लिहिता आलं. समजलं? याच्यातून काय समजलं की मला हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा कंटेक्स्ट माहिती, पाठीमागचा बॅकग्राऊंड माहिती, हे इथं लिहिलं. इथंच डायरेक्ट थिअरी मांडायची नाही, इथं थिअरी मांडली तर मग सगळं रिलेव्हंट संपला त्याचा. ठीक आहे, इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शन समजलं काय आवडतं इंट्रोडक्शन. कार्ल मार्क्स यांनी किंवा कार्ल मार्क्स यांच्या मते जी इतिहास आहे तो पूर्ण प्रिन्सेसचा सागासचा इतिहास आहे, त्यामुळे त्यांनी फ्युअरबर्ग आणि हेगल या विचारवंतांच्या आयडिया घेऊन नवीन थिअरी मांडली, त्यांचं नाव आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम. किंवा नवीन इतिहास किंवा समाजाचा इतिहास त्यांच्या थिअरीद्वारे मांडला. ठीक आहे, पहिली गोष्ट. ठीक आहे, काय होता प्रश्न, हिस्टॉरिकल मटेरियलिझम ऑफ कार्ल मार्क्स एक्सप्लेन करा. ठीक आहे, काय म्हणतो मग पहिली गोष्ट, मग एवढं एक हेडिंग टाकून द्यायची, इव्होल्युशन ऑफ सोसायटी फ्रॉम काय प्रिमिटिव्ह टू, किंवा असं आता एक असं बी लिहिलं असतं बेसिक टीनेट्स ऑफ थिअरी, असं पण लिहिता येतं. काय लिहायचं नसतं, बेसिक कन्सेप्ट ऑफ किंवा बेसिक टीनेट्स ऑफ थिअरी. बेसिक टीनेट्स म्हणजे काय, काय थिअरीचे बेसिक टीनेट्स आहेत का, प्रिन्सिपल्स काय लिहिलं असतं बेसिक टीनेटमध्ये, थिअरीज डिपेंड ऑन फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशन ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन मध्ये लिहिलं असतं मीन्स विच इज रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन, आणि मूळ रिलेशन ऑफ प्रोडक्शन मध्ये काय लिहिलं असतं, रिलेशन्स बिटवीन द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किंवा ओनरशिप ऑफ द प्रोडक्शन, ओनरशिप ऑफ फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, हे लिहिलं असतं बेसिक टीनेट ऑफ द हिस्ट्री. ही कार्ल मार्क्सची बेसिक टीनेट आहे हिस्ट्रीचं, हिस्टॉरिकल मटेरियलिझमचं. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा मग लिहिलं असतं इव्होल्युशन ऑफ सोसायटी. एवढं जर लिहायचं नसेल किंवा एवढं आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर एवढं मोठं करण्यापेक्षा आपण असं पण करू शकतो. इथं लिहिली सोसायटी, इथं लिहिले फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, आणि इथं लिहिले रिलेशन ऑफ प्रोडक्शन, खतम. मग त्याच्यामध्ये पहिले प्रिमिटिव्ह, दुसरं हे, असं करून करून एक डब्यामध्ये सगळं काढलं असतं. पण त्याला काय एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे, ॲज एक्सप्लेन इन द किंवा ॲज गिवन इन द टेबल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन अँड रिलेशन ऑफ प्रोडक्शन ॲज चेंज इन द सोसायटी. त्याचं जसंही बदलले तसं सोसायटीमध्ये बदल झालेले आहेत. आणि लगेच हे काय करायचं, की जेव्हा आपण थिअरी लिहिली लगेच कनेक्टेड डॉट वापरायचे, कनेक्टेड डॉट. दस धिस थिअरी इज स्टील रिलेव्हंट इन कंटेम्पररी सोसायटी. डायरेक्ट सुरू नाही करायचं कंटेम्पररी सोसायटी, ही कनेक्टिंग लाईन आहे, फ्लो तुटला नाही पाहिजे प्रश्नाचा. या प्रकारे ही थिअरी आजच्या युगामध्ये सुद्धा महत्वपूर्ण ठरते. मग सांगा आता ब्रेनस्टॉर्म करायचं, महत्वपूर्ण ठरते. आजचं युग महत्वाचे, कंटेम्पररी युग. काय आहे आजचं युग, काय आजचं युग, डिजिटल युग आहे. आठवा, आजचं युग काय, डिजिटल युग आहे. हे डिजिटलचा पॉईंट आलाच पाहिजे. आता काय फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, इन्फॉर्मेशन, डाटा आहे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. डाटा सगळ्यात मोठं, हे मोठे मोठे टेक ते कशावर आहेत, त्यांचं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन डाटा आहे, डाटा.
आणखीन सांगा आजचं युग काय? आजचं युग पॉलिटिकल टर्मोइलचं युग आहे. आजचं युग सांगा आणखीन काय? झोमॅटो, उबर. आजचं युग काय? कोडिंग किंवा IT यांचं युग आहे. आणखीन सांगा आजचं युग काय? हा हा बरोबर. आता मग ते क्लास आपण ह्याच्यामध्ये मांडू शकतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आजचं युग म्हणजे सांगा कंटेम्पररी युग किंवा कंटेम्पररी युग आपल्या सोशलॉजी कधीही येऊ द्या, या गोष्टी 100% डिजिटल युग 21सावं शतक आलं पाहिजे. आपण सगळं लिहिलं ह्याच्यापर्यंत आणि डिजिटल जर नाही लिहिलं तर काय फायदा नाही. कारण कोडिंग, चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही महत्वाच्या गोष्टी हे आल्या पाहिजे आपलं. सोशल दुर्कीमचा हे फॅक्ट, सोशल फॅक्ट सुद्धा म्हणून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स लिहू शकतो. इन द नाऊ डेज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ सोशल फॅक्ट असं पण लिहिता येते. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक सोशल फॅक्ट आहे, ते आपण त्या थिअरीमध्ये बघूया. बरं सांगा आजचं युग काय येऊ शकतं? काय आजचं युग? ॲटोमेटिव्ह मशीन्स आहेत, 3D प्रिंटिंग आहे डायरेक्ट. 3D आता जसं ते लेबर काम करायचं गरज नाही आता, सर डायरेक्ट 3D प्रिंटिंगचं आहे. मग ह्याच्यातून कसं न्यू एज्युकेशनचं काय आहे का आजच्या युगात? मग हे आहे आजचं युग, बरोबर आहे का? मग कंटेम्पररी सोसायटीमध्ये किंवा आजच्या युगामध्ये कार्ल मार्क्सची थिअरी कशी येते रिलेव्हन्स सांगा. काय समजतो आपल्याला आजच्या युगामध्ये कार्ल मार्क्सची थिअरी काय सांगते? बघा आता एक एक गोष्ट लिहू शकतो आपण, जे क्लास कॉन्फ्लिक्ट्स आहेत, न्यू क्लास कॉन्फ्लिक्ट्स त्याचा अभ्यास करायला आपल्याला एकदम सोपं जातं. आणखीन काय? न्यू फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जसं की डाटा त्याचा पण अभ्यास करायला जातं. आणखीन काय? नवीन रिलेशन आहेत. आता संघर्षवादी रिलेशन खूप कमी करायला बघताय लोक. जसं की बघा ते IT सेक्टरमधले लोक हॉलिडे पॅकेज दे, त्यांना रविवारी सुट्ट्या दे, विकेंड पार्टी, हे ते पण रिलेशन बदलत आहे आजच्या युगामध्ये. हे सगळा अभ्यास कशाद्वारे करता येतो? कार्ल मार्क्सच्या थिअरीद्वारे करता येतो. आणखीन सांगा. लेबर लॉज करेक्ट, किंवा गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप म्हणा किंवा स्टेट का हस्तक्षेप करते आजच्या युगात? कम्युनिझमचा वाढता युथमध्ये जो कम्युनिझम वाढायले, हे थिअरी असल्या थिअरीमुळे पण वाढते. युथमध्ये वाढणारं कम्युनिझम किंवा कम्युनिस्ट थॉट्स, किंवा का अट्रॅक्ट करते युथला तो थॉट, बरोबर आहे. आणखी सांगा आजच्या युगामध्ये बदलतं हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, जेणेकरून कॅपिटलिझम कडून आता लोक मिक्स्ड इकॉनॉमी, सगळ्यात महत्वाचं मिक्स्ड इकॉनॉमी. ही मिक्स्ड इकॉनॉमी आपण ह्याच्यामध्ये डायलेक्टिकल मध्ये वापरू शकतो बघा. एक होतं कॅपिटलिझम, त्याच्या विरोधात कम्युनिझम, आले मिक्स्ड इकॉनॉमी. ही आपण डायलेक्टिकल मध्ये हे वापरायचं. आणखी सांगा आजच्या युगामध्ये काय वापरू शकतो? हा बरोबर आहे, वापरू शकतो. आणखीन काय? बघा झोमॅटो स्विगीचं 100% लिहायचं. झोमॅटो, स्विगी, ओला, उबर, 100% हा पॉईंट लिहायचा म्हणजे लिहायचा कार्ल मार्क्स लिहिताना. कारण की हे आता क्लास आहेत, न्यू टाईपचे क्लास आहेत, कळलं? ठीक आहे. बघा हे आजचं युग. आता याच्यानंतर कंटेम्पररी युग म्हणजे डिजिटल शब्द लिहायचा 100%. कुठं आहे डिजिटल? इथं असेल कुठं तर. न्यू फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता कारण की फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन पहिल्यासारखं हत्यारं बित्यारं किंवा शेतीचं हे किंवा मशीन बिशीन आता नाही फॅक्टर ऑफ प्रोडक्शन तसल्या गोष्टी. आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन डाटा आहे सगळ्यात महत्वाचा आजचा, बरोबर. इन्फॉर्मेशन आहे आजचं फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे. आणि आता कसं प्रत्येक जण जरी नसेल, समजा ते फॅक्टरीमध्ये जावं आणि काम करत म्हणून ते काय प्रोडक्शनमध्ये हस्तक्षेप नाही. आता आपण घरी बसून जर स्क्रोल करत असू तरी आपण एक ते मीन हा फॅक्टर ऑफ प्रोडक्शनचे, बरोबर. कारण की तो सगळा डाटा आपल्याकडे येतो आणि आपण प्रोडक्शनमध्ये ते हे होते, कारण आपल्यानुसार ते वस्तू बनायला सुरू होतात. कळालं? हे आजचं युग म्हणलं की ह्या गोष्टी लिहायच्या 100%. दुसरं सांगा. एलिनेशन सांगा. एलिनेशन हे कळालं आजचं युग कसं लिहायचं, कसा प्रश्न लिहायला पाहिजे. प्रश्न जितका दिसायला सोपा तितकं लिहायला अवघड असतं. ठीक आहे. स्ट्रक्चर आलं पाहिजे. सांगा एलिनेशन काय थिअरी आहे एलिनेशनची? कोणाचा बेसिस घेतला होता? प्युअरबर्ग काय म्हणतो? ईश्वराच्या म्हणजे आपण ईश्वराची निर्मिती स्वतः केलेली, पण एक वेळ अशी आली की आपण ईश्वराला सर्व बलाढ्य, सर्व शक्तिमान, सर्व गुण संपन्न मानलं आणि आपण आता स्वतःला ईश्वरापासून दूर करतो, अलिप्त करतो, वेगळं समजतो. आणि त्याच्यापासून काय झालं? आपलं वेगळे पण बाजूला गेले किंवा आपण स्वतःला वेगळं समजतो आणि निराशा येणं, हे येणं, ते येणं, किंवा आपण काय नाही करू शकत, तो ऑल माहिती आहे. कार्ल मार्क्सने त्याच्यावर टीका केली की बाबा तुम्ही
एलिनेशन फक्त ईश्वराच्या ह्यानं मांडू नका, तर आपण ह्यानं पण मांडता येते. मग सांगा कार्ल मार्क्सच्या थिअरीमध्ये काय एलिनेशनचं? कार्ल मार्क्सच्या थिअरीनं काय सांगतो तो? 4 प्रकारचे एलिनेशन सांगतो. कोणतं? एक तर स्वतः प्रोडक्ट पासून एलिनेशन. कार्ल मार्क्स काय म्हणतो की माणूस हा क्रिएटिव्ह बिंग आहे. क्रिएटिव्ह बिंग म्हणजे काय? क्रिएटिव्ह म्हणजे काय? बरोबर, त्याला नवीन नवीन गोष्टीचं त्याला हे आलं पाहिजे, ते नवीन आयडिया, नवीन प्रोडक्शन, बरोबर. आणि जर ते जर हे झालं नाही तर काय होईल त्याचं? त्याची जर क्रिएटिव्हिटी जर फुलफिल झाली नाही तर मग त्याला काय होईल? एलिनेशन किंवा डिससॅटिस्फिकेशन. मग तसंच आताच्या कॅपिटलिस्ट कंट्रीमध्ये किंवा कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये यायले कसं? प्रोडक्ट पासून एलिनेशन. सांगा कसं? प्रोडक्ट पासून एलिनेशन कसं? हा, नाही नाही, बरोबर. किंवा जो तो प्रोडक्ट स्वतः बनवतोय, बरोबर, त्याला आता मार्केटमधून घ्यावं लागतं. अगोदर कुंभार एखादा समजा मडकी बनवायचा, तर तो त्याच्या स्वतःच प्रोडक्ट होता, मग त्याला ते चांगलं वाटायचं. दुसरं काय? नाही नाही, प्रोसेस पासून तो आता एलिनेट झालाय. तो अगोदर कुंभार आपापलं चाक फिरवायचा, तर आता तो त्याचा प्रोसेस काहीच नाही, तो बसतो फक्त मशीन चालवतो. तिसरं काय? प्रोडक्ट पासून, प्रोसेस पासून, कलिक पासून म्हणजे काय? कॉम्पिटिशन झालंय, त्यामुळे कलिक पासून एलिनेशन. आणि चौथं सेल्फ, स्वतःपासून शेवटी इन्स्ट्रेंजमेंट आहे. ठीक आहे. मग मला सांगा या गोष्टी आताचं काय, आजचं एक्झाम्पल भेटतं का आपल्याला या गोष्टींचं? कोण? हे आय टी वर्कर्स. अजून काय एक्झाम्पल? काय? पुण्यातलं पुणे केस. आणखीन सांगा. काय वाटते जेडी? एलिनेशनचे एक्झाम्पल सांगतो एक दोन. बरोबर. आपण कसं एक्झाम्पल शोधायचं लक्षात ठेवा. प्रोडक्ट पासून माणूस कसा वेगळा झाला, कलिक पासून वेगळा असलेले एक्झाम्पल 2 लक्षात ठेवायचे. असं जर आपल्याकडे 8 एक्झाम्पल असतील तर 4 एक्झाम्पल आपल्याला कसे एक्झाम मध्ये आठवतात? प्रोडक्ट पासून एक्झाम्पल असलेले 2 सांगा. ज्या व्यक्तीला त्या प्रोडक्ट, तो स्वतः प्रोडक्शनच्या ह्याच्यात आहे पण त्याला ते वाटत नाही की आपलं प्रोडक्ट आहे. जसं की ऑटोमोबाईल वाले. ऑटोमोबाईल, बरोबर का? आणखीन प्रोडक्ट पासून वेगळे असणारे सांगा. वेब डिझायनर्स बघा. वेब डिझायनर स्वतःचा प्रोडक्ट आहे तो वेब डिझाईन, पण ते कंपनीचं त्याच्यावर सगळं कंट्रोल आहे. वेब डिझाईन किंवा त्यानं काय सगळं करत नाही, फक्त बॅक एंड करतो किंवा काहीतरी छोटंसं त्याच्यात हे करतो. वेब डिझाईन, बरोबर आहे. जिबली, जिबली पण आहे 100% बरोबर. बरं, प्रोसेस सांगा. ह्याच्या प्रोडक्शनच्या प्रोसेस पासून त्याचं हे झाले, तिथं लिहू शकतो आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं केलेलं पेंटिंग्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं हे केलं. आता बघा रिसर्चर आहेत, जेवढे पण खूप रिसर्चर आहेत त्यांनी काय करायले? चॅट जीपीटीचा वापर करून सगळा रिसर्च छापायले. त्याची प्रोसेसच चुकली. अगोदर कसं होतं, त्यानं स्वतः जायचं, त्यानं जाऊन सगळं सर्च करायचं किंवा कोणाला भेटी घ्यायचं आणि स्वतः सगळं काढायचं. आता त्या ह्याच्यापासून तिथे लिहू शकतो. आणि हे द हिंदूला खूप मोठं आर्टिकल आलं होतं त्याच्याबद्दल. रिसर्चर कसे एलिनेट होता या प्रोसेसपासून, ह्या चॅट जीपीटीमुळं. रिसर्चर्स आर गेटिंग एलिनेटेड डे बाय डे. का? कारण की त्यांनी चॅट जीपीटी वापरताय, मग ती प्रोसेस सगळी चुकली. बरोबर का? हे झाले 2. कलिक पासून कसं? हे पुण्याची केस सांगू शकतो 100%. कारण की ते त्याच्या फनरेलला लोक आलेले नव्हते. कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन कशासाठी? प्रमोशनसाठी किंवा कॉम्पिटिशन जॉब मिळवण्यासाठी किंवा जॉब लूज होऊ नये म्हणून कॉम्पिटिशन आहे. यानं जर एक स्किल हायर केली, आपण लगेच दुसरी स्किल हायर करतो. आणखीन काय? सेल्फ मधून कसं? मग हे सगळं डिससॅटिस्फिकेशन, डिप्रेशन, काय 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 त्या सगळ्या गोष्टी कळाल. ह्याचं काही एक्झाम्पल आहे का जे की लोक असे हे झाले? तो जिबली आर्टिस्ट सगळ्यात मोठा आता सध्याचा, त्यानं सांगितलं होतं जिबली आर्टिस्ट, बरोबर आहे. तर बघा मग एलिनेशनवर काय टीका लिहिता येतील? काय टीका लिहिता येतील? बघा काय काय दरखामची टीका आहे. दरखाम काय म्हणतो? एलिनेशनला त्याने हे मानत नाहीत की बाबा, चुकीचे मानत नाही, पण त्याने काय म्हणतो की एलिनेशन तुम्ही फक्त प्रोडक्ट प्रोसेस ह्याच्यावर एलिनेशन नाही म्हणतो. बरोबर, सोशल फॅक्ट. आणखीन एक जण काय म्हणतो की बाबा हे वर्क करणं हे पहिलं मानवाचं कर्तव्य. वर्क इज अ मीन नॉट अ एंड. एंड वेगळा आहे. वर्कला जर तुम्ही म्हणत असाल की ह्याच्यामुळे एलिनेशन होते तर चुकीचं आहे कार्ल मार्क्स. बरोबर, वर्क इज वर्शिप सारखं. आणखीन सांगा काय सांगू शकतो का? फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह काय सांगाल? फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह काय सांगाल? काय सांगाल? जेंडरचं काय तर काय त्याचा वापरच केलेला नाही.
आणखीन काय इंटरप्रिटेटिव्ह काय सांगतील? हा बरोबर, ते सगळं सोसायटी किंवा ऑर्गनायझेशन लेवलला बघतात, सगळं इंडिव्हिज्युअल लेवलचं बघायला पाहिजे. आणखीन काय? इंडिव्हिज्युअलचं प्रत्येकाचा कॉन्शियसनेस वेगळा आहे, किंवा काही जणाला त्या कामामध्ये चांगलं वाटते. हे तुम्ही प्रत्येक थिअरी नाही लादू शकत कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह बी किंवा आणू शकत नाही तुम्ही असं, किंवा जनरलायझेशनचं अवघड आहे की एखाद्या गोष्ट एखाद्या लोकाला आवडू पण शकते. बरोबर आहे. आणि आणि काय स्ट्रक्चरल फंक्शनॅलिस्ट काय लिहितात की बाबा हे जे आहे डिव्हिजन ऑफ लेबर किंवा असं होणं हे सोसायटीसाठी कामाचे. असं जर असं डिव्हिजन ऑफ लेबर नसतं किंवा असं प्रत्येक जण ते करून तसं राहिलं असतं, प्रोडक्शन वाढलं नसतं, एवढं लोकांना आपण समाज चालला ना का लोकांचं सर्वायवच राहिलं नसतं. त्याच्यामुळं ते मेकॅनायझेशन होणं, कॅपिटलिझम येणं हे सगळं महत्त्वाचं. डबल ते इकॉनॉमिक रिडक्शनिस्ट आहे, युरोसेंट्रिक आहे, इकॉनॉमिक आहे, जेंडरला काय बोलतच नाही, असं सगळं त्याच्यामध्ये पण लिहू शकतं. चला एक प्रश्न लिहा, खतम. फक्त क्लास राहते ते उद्या बघूया, क्लास स्ट्रगल. एक प्रश्न लिहा. काय प्रश्न आहे? अप्लाय एलिनेशन थिअरी ऑफ कार्ल मार्क्स. कंटेम्पररी सोसायटी. 10 मार्क.